थेट दृश्य आपण पाहतोय तर संजय राऊत हे शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी संजय राऊत हे दाखल झालेले आहेत। ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर आता एकत्रित निवडणूक लढवण्यात येणार आहे, त्यामुळे प्रचार नेमका कसा करायचा, सभा कशा घ्यायच्या याची चर्चा करण्यासाठी बैठका होत आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, संजय राऊत शिवतीर्थवर आत्ताच पोहोचलेले आहेत आणि आता या संपूर्ण पुढच्या 15 दिवसामध्ये नेमकी काय रणनीती आखायची आहे, कशा पद्धतीने सगळ्या सभा होतील, कोणत्या मुद्द्यावर चर्चा करायची, बोलायचं आहे, या सगळ्या संदर्भातली ही बैठक महत्त्वाची घेण्यात आलेली आहे। आणि त्यासाठी संजय राऊत जसे आलेत तसे मनसेचे इतर नेते देखील, प्रमुख नेते जसे बाळा नांदगावकर आहेत, ठाण्यामधून अविनाश जाधव हे देखील शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। निवडणुकांचा काळ आहे आणि त्या भेटीगाठी या दररोज अशाच होणार आहेत, कारण दररोज वेगवेगळ्या ठिकाणी सभा घ्यायच्या, वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करायचा आणि एकत्रितरित्या तो प्रचार कसा असेल, कोणकोणत्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी बोलायचं आहे, या सगळ्या संदर्भात चर्चा या बैठकीमध्ये केली जाणार आहे। एक आणखी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता दोन्ही बंधू जसे एकत्र आले, एकत्र युती झाली आहे, तसेच एकत्र संयुक्तिकरित्या त्यांच्या सभा देखील होणार आहेत। त्या मुंबईमध्ये होतील, नाशिकमध्ये होतील, पुण्यात, संभाजीनगर, वेगवेगळ्या ठिकाणी या सभा होऊ शकतात आणि त्या संदर्भातली देखील चर्चा या बैठकीमध्ये आजच्या होण्याची शक्यता आहे। वेळा कशा ठरवायच्या आहेत, कारण अगदी 15 दिवसच आहेत आणि 15 दिवसामध्ये सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचायचा असेल आणि तो आपला मुद्दा प्रकर्षाने त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यासाठी एक संहिता ठरवणं गरजेचं आहे। ती संहिता ठरवली जाऊ शकते। दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो असा आहे की या सगळ्या निवडणुकांमध्ये 29 महानगरपालिका निवडणुका आहेत, पण ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी युती झाली आहे, तिथे आपला अजेंडा काय असेल, लोकांना आपण काय नेमकं त्यांना देणार आहोत हे जर एक ठरवायचं असेल, पुस्तिका काढायची असेल तर त्यात मुद्दे कोणते असतील, या सगळ्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। दुसरं, आज उद्या शेवटचा दिवस आहे जेव्हा ज्या अपक्षांनी किंवा बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यांना बंडखोरी त्यांची शमवायची असेल तर दोन्ही पक्षातल्या आपापसातल्या विरोधातल्या उमेदवारांना शमवणं गरजेचं आहे, त्यांना थांबवणं गरजेचं आहे आणि तो आजच्या दिवसातला सगळा भाग असेल त्यावर देखील या आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आणि म्हणूनच संजय राऊत शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। बरं सुमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर संजय राऊत हे शिवतीर्थावर दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय। बाळा नांदगावकर देखील शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी संजय राऊत पोहोचलेत। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी युती केली आहे आणि आता त्या संदर्भात बैठका सुरू झालेल्या आहेत। प्रचार कसा करायचा, सभा कशी घ्यायची, सभेमध्ये कोणत्या नेत्यानं काय बोलायचं, खरं तर संपूर्ण रणनीती आखण्यासाठी आता या बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे। संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यासाठीच शिवतीर्थावर दाखल झालेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय आणि शिवतीर्थावर बाळा नांदगावकर देखील सध्या दाखल झाले असल्याचं कळतंय। दरम्यान बंडखोरांबाबत आज आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर आता नेमक्या सभा कशा घ्यायच्या, प्रचार कसे करायचा, प्रचारामध्ये कोणकोणते मुद्दे लावून धरायचं, यासाठी बैठकांचा आता हा सिलसिला सुरू झालेला आहे। त्यासाठीच अगदी सकाळीच संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत।